वेदा मरेल तेव्हा मीराचा अख्खं विश्व कोलमडून पडेल. तिला उभं राहायची काही जागा उरणार नाही. मीरा खूप चतुर आहे म्हणजे रे. ती तुला तुझ्या ध्येयापासून विचलित करण्याचा प्रयत्न करते. नको त्या विवंचनेत अडकवते ती तुला. म्हणूनच म्हणते बाहेर ये, बाहेर ये. यातून ध्येय एकच आहे, वेदा. लक्षात दे. माझ्या लक्षात येतंय, लक्षात येतंय माझ्या. अजून 1-2 वेळा तुला ती क्रिया करावी लागेल. वेळ येऊ दे, कामाला लाग. गरज पडली तर तुझ्याकडच्या शक्तीचा फक्त हलकासा वापर कर. पण लक्षात ठेव, मीराच्या निदर्शनास येईल असं काही करायचं नाही. जरा जास्तच शांत असते ही. आज तिला मी बोलतं करणारच. हिच्या डोक्यात ना काहीतरी शिस्त आहे. मीरा, काय ग, काय करतेस? वेदासाठी उपमा बनवते. डॉक्टर यांनी जड खायचं नाही असं सांगितलंय ना. हे कसं पचायला सोपं, हलकं. नाही, बरोबर आहे. हलकंच खायला दिलं पाहिजे तिला. घरातलं लहान मुलं असं आजारी पडलं तर सगळं सोनं सोनं वाटतं ना. हो ना. पण तू काळजी करू नकोस, पटकन बरी होईल ती. आपण सगळे आहोत ना तिची काळजी घ्यायला, है ना. खरं आहे तुमचं. मीरा, मंजिरी वहिनी काही बोलली का तुला? नाही का? काहीच नाही बोलली? का असं का विचारतोय? नाही, सहजच विचारते. अगं मगाशी काहीतरी तुम्ही वेदाविषयी बोलत होतात ना, म्हणून. ठीक आहे ना सगळं? हो, सगळं नीट आहे. नाही म्हणजे आत्या, काका ते शहामृगाच्या अंड्यांचा बिझनेस करणार होते ना, त्याचं काय झालं? ते तिथेच अडकलंय का? छे, अडकेल कशाला. जरा मोठा आहे ना हा बिझनेस, त्याच्यासाठी जागाही तेवढी मोठी लागेल. सगळं संशोधन वगैरे करावं लागेल. आणि भांडवल तर खूप महत्वाचं आहे ना, त्याचीही सोय व्हायला हवी. बरोबर. मीरा किचन मध्ये आणि वेळ घालवायला नर्मदा इथे आहेच. हीच संधी आहे मंजिरी, गमावून चालणार नाही. या मीराचा तोरा वेगळाच आहे. स्वतःच्या बाबतीत काहीही घडलं तरी डोकं मात्र बरोबर चालतं याचं. मीराचे शब्द डोक्यातून जात नाहीयेत. पण आईंवर कसा विश्वास दाखवू मी?
त्यांच्यामुळे मला हे घर मिळाले, हे कुटुंब मिळाले, नवीन आयुष्य मिळाले. आई वडिलांसारखं जपलंय त्यांनी मला. माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे ते फक्त आईंमुळे. मीराचं तरी कुठे काही वेगळं आहे. तिच्याही आयुष्यात आता जे काही चांगलं आहे ते आईंमुळेच आहे की. आई अशा घाईने का गेले वेदाच्या खोलीत? तेही वेदा एकटीच असताना. काय ग, बरं वाटतंय का? हो आजी, मला बरं वाटतंय आता. आजी, पण मला झालंय काय? सगळेजण मला असे का विचारतात? एवढं काही नाही बाळा, सगळ्यांना काळजी वाटते ना म्हणून विचारतात. बरं मला सांग, तुझा आजचा अभ्यास झाला का? हो, केला ना मी. दाखव मला. दाखवते. कसला अभ्यास केलास आज? मराठी की भूगोल? मराठी. आजी, हे बघ, मी ना आज हा अभ्यास केलाय. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. कार्टे, तुझा भूतकाळ झाला, वर्तमानही संपतोय, पण भविष्यकाळ तुझ्या नशिबी नाहीये. आई, आई, नको, आई, नको. वेदा, तुझा काळ आता संपत आलाय.